आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित. अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. यंदाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 10,64,000 कोटी रुपयांचं प्रत्यक्ष कर संकलन. आणि शिवसेना अपात्र आमदार सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुदतवाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं केली मंजूर. लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून वारंवार गदारोळ झाल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, संयुक्त जनता दल आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या निलंबनाचाही निषेध केला. या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं आणि चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. हेच चित्र राज्यसभेतही बघायला मिळालं. सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यातून योग्य तो निष्कर्ष निघेल असं धनखड यांनी सांगितलं. विरोधी पक्षांनी या प्रकरणी सरकारच्या निवेदनाची मागणी केली. त्यानंतर धनखड यांनी सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांना त्यांच्या कक्षात बोलावलं. गदारोळातच कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात आलं. दरम्यान विरोधी पक्षांच्या निलंबित संसद सदस्यांनी त्यांचं निलंबन मागं घेतलं जावं या मागणीसाठी आज संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सकाळी निदर्शनं केली. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड इथं झालेल्या हिंसक घटनांची चौकशी करणारी लक्षवेधी आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली. प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष सभासद जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली. आंदोलनाचं निमित्त साधून काही समाजकंटकांनी बीड येथील लोकप्रतिनिधींची कार्यालये आणि घरं पेटवून दिली होती. त्यावेळी पोलिसांची भूमिका काय राहिली आणि अद्याप या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना का करण्यात आली नाही अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून त्याचं राजकारण केलं जाऊ नये असं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं. बीड आणि माजलगाव हिंसाचारात पकडले गेलेले अनेक लोक हे सराईत गुन्हेगार असून त्यांची चौकशी सुरू आहे. सभागृहाची इच्छा असेल तर 2 दिवसात विशेष तपास पथक देखील नियुक्त केलं जाईल असंही ते म्हणाले. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानानं सर्व अधिकार लोकांना दिले आहे. त्यामुळे सार्वभौम धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन या कामी स्वतःला झोकून देऊन काम करावं असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचं स्थान, कर्तव्य आणि विधिमंडळातील भूमिका या विषयावर आयोजित अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संसदीय लोकशाहीत संविधानानं दिलेल्या तत्वानुसार जनहिताचे निर्णय घेणं हे सत्ताधारी पक्षाचं काम आहे, तर कायदे नियमानुसार सत्ताधारी पक्षाची कामं होतात की नाही ही पाहण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे. प्रत्येकाला वेगळा विचार मांडण्याची संधी संविधानानं दिली असून सत्ताधाऱ्यांनी मानवतावादी विचार जिवंत ठेवण्याची भूमिका पार पडणं जरुरी आहे. अशा सर्व बाबींमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम विरोधी पक्षाचं असून संसदीय लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाइतकीच महत्वाची असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तर पक्ष संघटन हा लोकशाहीचा आत्मा असून लोकशाहीमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचं मत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलं. विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 आज विधान परिषदेत संमत करण्यात आलं. या कायद्यानुसार आता मुख्यमंत्र्यांसहित सर्व लोकप्रतिनिधी लोकायुक्त कायद्यात येतील. हा कायदा केंद्र सरकारच्या धर्तीवर असून ज्या तरतुदी केंद्राच्या कायद्यात आहेत त्याच तरतुदी राज्याच्या या कायद्यात आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या समितीनं जो ड्राफ्ट राज्य सरकारला सादर केला
तोच ड्राफ्ट सरकारनं तंतोतंत मान्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या कायद्यात खोटी तक्रार करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे, अशी तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे 2022 मध्ये विधानसभेनं हा संमत केला होता, मात्र विधान परिषदेत हा कायदा प्रलंबित होता. आज हा कायदा विधान परिषदेत एकमतानं संमत करण्यात आला. विधान परिषदेत हे शासकीय विधेयक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात मांडलं होतं आणि हा कायदा सर्वांनी एकमतानं मंजूर करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला केलं होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष आणि कृती दल स्थापन केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत 23,000 पोलिसांची भरती करण्यात आली असून प्रशिक्षण केंद्राची क्षमता दुप्पट केल्याचं ते म्हणाले. दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंधित असणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केलं जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. ठाण्यातल्या पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांच्या पुनर्गठनाची कार्यवाही त्वरित करण्याबाबत केंद्र सरकारला पत्राद्वारे विनंती केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कांदा निर्यात, इथेनॉल निर्मितीसह राज्याच्या इतर प्रश्नांसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ येत्या 2 दिवसात दिल्लीला जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान सरकारचं एकूण प्रत्यक्ष कर संकलन 10,64,000 कोटी इतकं राहिलं असून ते अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 58.34% इतकं होतं. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ते 23.4% जास्त असल्याचं अर्थ मंत्रालयानं समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराच्या स्वरूपात 18,23,000 कोटी रुपये आणि अप्रत्यक्ष करातून 15,38,000 कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवसेना अपात्र आमदार सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुदतवाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केली असून त्यांना येत्या 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल द्यायला दिरंगाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली होती आणि हे प्रकरण निकाली काढायला राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीमध्ये निकाल देणं अशक्य असल्याचं सांगून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती. लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10,000 नवीन घरकुलं उभी राहतील असा विश्वास वनमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरात व्यक्त केला. महात्मा फुले नवीनीकरण ऊर्जा आणि पायाभूत तंत्रज्ञान लिमिटेड आणि चंद्रपूर महानगरपालिका मिळून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरबांधणी प्रस्तावासंदर्भात पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याच्या अनुषंगानं महाप्रीत आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं 10,000 घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात जागा नसलेले भाडेकरू तथा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सदर योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी भंडाऱ्याचे अंशकालीन प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले माधव चंदनकर यांचं आज सकाळी नागपुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 44 वर्षांचे होते. हवामान. विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं असून किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. आज नागपुरात किमान तापमान 12.8 इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित. अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. यंदाच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 10,64,000 कोटी रुपयांचं प्रत्यक्ष कर संकलन. आणि शिवसेना अपात्र आमदार सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मुदतवाढीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं केली मंजूर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.